आज आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी परभणी शहरातील एएनएम आणि जीएनएम या कोर्ससाठी शिकणाऱ्या इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल आणि दुसरी एक कल्पना चावला नर्सिंग स्कूल या दोन नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी मुलं मुली या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे ऍडमिशन हे जून जुलै महिन्यामध्ये कागदपत्र घेऊन झालेले आहेत, परंतु नर्सिंग कौन्सिलच्या आणि या कॉलेजच्या दोघांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश हे 2 टप्प्यामध्ये दाखवले गेले आणि पहिल्या टप्प्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झाली त्यांची परीक्षा ही आता उद्या 1-2 दिवसापासून 18 ऑगस्ट पासून परीक्षा सुरू होत आहे आणि सोबतच कागदपत्र जमा केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा मात्र ही 6 महिन्यानंतर होत आहे। म्हणजे या विद्यार्थ्यांची परीक्षा 25-26 मध्ये होत आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑड बॅच म्हणून 26-27 मध्ये, म्हणजे 1 वर्षाच्या शैक्षणिक सत्राचा फरक या नर्सिंग कौन्सिल आणि या महाविद्यालयांच्या चुकीमुळे होत आहे। मग याच्यामध्ये खऱ्या अर्थानं नुकसान जर कोणाचं होत असेल तर याच्यामध्ये एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे। एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान म्हणजे स्वयं ही आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेली योजना आहे आणि स्वाधार ही एससीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली योजना आहे। जर 10 महिन्याचा फरक या 1 वर्षाच्या शैक्षणिक वर्षाचा फरक जर या विद्यार्थ्यांना पडला तर त्यांना त्या 10 महिन्याच्या स्वाधार आणि स्वयं योजनेपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागेल। त्यासोबतच आता या विद्यार्थ्यांनी मांडलेला प्रश्न महत्त्वाचा आहे की 1 वर्ष जर ते पाठीमागे राहिले आणि त्या 1 वर्षाच्या काळामध्ये जर नर्सिंगची महाराष्ट्रभर भरती प्रक्रिया जर राबवली गेली तर त्या येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीपासून देखील हे विद्यार्थी वंचित राहू शकतात। म्हणजे माय भाकर देणं आणि बाप भीक मागू देणं अशी परिस्थिती या नर्सिंग कौन्सिलवाल्याने आमच्या विद्यार्थ्यांची करून ठेवलेली आहे। म्हणून एकंदरीतच आमचा आदिवासी विकास विभाग आणि नर्सिंग कौन्सिल या दोघांना विनंती आहे की आपण या विद्यार्थ्यांचा प्रश्न इव्हन बॅच आणि ऑड बॅच हा बाजूला हटवून या दोन्ही विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच शैक्षणिक सत्रामध्ये कशा पद्धतीने करता येईल आणि जर काही विलंब होत असेल तर मग आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभाग यांनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांचं होणारा जे आर्थिक नुकसान आहे 10 महिन्याचं तो गॅपची जिम्मेदारी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांनी घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवलं पाहिजे। एकीकडे नीटच्या परीक्षाच्या पेपर फुटी घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि आता नर्सिंगच्या विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आणून त्यांच्यावर आत्महत्याची वेळ यांना आणायची आहे का हा प्रश्न आता या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे। यांनी जर वेळेमध्ये या विद्यार्थ्यांचे प्रश्न नाही सोडवले तर पालकांच्या वतीने आणि महाराष्ट्रातील सर्व नर्सिंग ऑड बॅचच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आणि इव्हन बॅचच्या दोन्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने एक तीव्र आंदोलन महाराष्ट्र लेवलला छेडण्यात येईल आणि जर त्याची दखल घेतली नाही गेली तर मान्य हायकोर्टामध्ये देखील नर्सिंग कौन्सिलच्या ढिसाळ कारभाराबाबत त्याच्या विरोधात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया ही सर्व विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत चर्चा करून समोर निर्णय घेण्यात येईल। या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एएनएम आणि जीएनएमच्या यांनी अनधिकृतपणे यांना कुठलाही अधिकार नसताना जबरदस्तीने कोणती पावती न देता आदिवासी विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या कॉलेजमध्ये प्रवेशित असलेल्या इतरही विद्यार्थ्यांकडून त्यांच्याकडून पैसे वसूल केले। त्यांनी याबाबत कशाबाबत पैसे घेता हे विचारले असता त्यांना दबाव टाकला आणि कोणतीही पावती न देता यांच्याकडून पैसे घेतले। वारंवार विद्यार्थ्यांकडून कोणत्या ना कोणत्या कारणाकडून पैसे वसुली केली जाते। आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाच्या स्पष्ट सूचना आहेत की आपल्याला एससी एसटीचे जे पैसे आहेत हे सामाजिक न्याय विभाग आणि ट्रायबल डिपार्टमेंट देते, तुम्ही विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करू शकत नाहीत। हे सगळं असताना देखील हे सर्व नियम धाब्यावर ठेवून हे महाविद्यालय लोक मगरुरीनं त्या विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण करतात आणि विद्यार्थ्यांच्या सोबतच त्यांच्या पालकांची देखील पिळवणूक होते। म्हणून अशा महाविद्यालयांविरुद्ध सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांनी कठोर कारवाई घेऊन महाराष्ट्रात 5-50 कॉलेजवर का होईना अशा पद्धतीचे आदिवासी एससी एसटीच्या विद्यार्थ्यांचं आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले पाहिजे अशी मागणी आमची या ठिकाणाहून आहे। आदिवासी संविधान आज रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळमनुरी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीने शैक्षणिक अशा विविध विषयांवरती निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये प्रमुख मागणी ही आहे की इंदिरा गांधी नर्सिंग स्कूल परभणी हे एएनएम आणि जीएनएमच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील आदिवासी विद्यार्थ्यांकडून सक्तीने फीस वसूल करून त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवला जात आहे। या गोष्टीचा आम्ही विद्यार्थी बांधवांच्या वतीने सर्वप्रथम तीव्र निषेध करतो। त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोर महाविद्यालय परभणी येथील 25 आणि 26 मध्ये विद्यार्थ्यांना
जवळपास सर्व विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले. त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असून सुद्धा त्यांना गैरहजर दाखवण्यात आले. त्या प्रकरणावरती आदिवासी विकास विभागाने तात्काळ त्याच्यावरती योग्य ते कारवाई करावी. त्याचबरोबर पहिल्यांदा आपला आदिवासी विकास विभाग हा कळमनुरी शहरामध्ये होता, त्यानंतर आता इकडे शिफ्ट झालेला आहे आणि आदिवासी विद्यार्थी असतील, आदिवासी बांधव असतील, त्यांना हिंगोलीवरून किंवा कळमनुरी वरून येण्यासाठी हा त्रास सहन करावा लागत आहे. माझी माननीय प्रकल्प अधिकारी साहेब यांना विनंती आहे की या आदिवासी विकास विभागाच्या नजीक एक बसथांबाची नेमणूक करावी. त्याचबरोबर 11वी आणि 12वी साठी जे आतापर्यंत आपल्या तालुका लेवलला स्वयं योजना चालू नाही, जसं की स्वाधारासाठी आहे त्यांना, परंतु आपल्यासाठी नाही, त्यासाठी स्वयं योजना ही 11वी आणि 12वी साठी लागू करण्यात यावी. त्याचबरोबर 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षामध्ये काही विद्यार्थ्यांचा स्वयं योजनेचा निधी हा सायकली लागलेला आहे, परंतु त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेला नाही. त्यांचा निधी त्यांच्या खात्यावरती तात्काळ वर्ग करण्यात यावा. तसेच आदिवासी आश्रम शाळेमध्ये आतापर्यंत बऱ्याच पालकांच्या तक्रारी आलेल्या आहेत की जेवणामध्ये गोगलगावा आणि आळ्या निघत आहेत. आदिवासी विकास विभागाने त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शैक्षणिक गुणवत्तेमध्ये तसेच भत्त्यामध्ये आपण सकस आहार देण्यात यावा. सुसूत्रता आणण्यासाठी आपण अनेक उपाययोजना राबविण्यात यावा. आणि 5 ऑगस्ट रोजी आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांवरती जो अन्यायकारक शासन निर्णय जो पारित केलेला आहे, जो की त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही संघटनेमध्ये भाग घेता येणार नाही. जर आपल्यावरती वसतिगृहामध्ये अन्याय झाला, कॉलेजमध्ये अन्याय झाला तर आम्हाला बोलता येणार नाही. म्हणून आपण शांतच बसावे. असा अन्यायकारक जो शासन निर्णय काढलेला आहे तो असा निर्णय कदापि काढण्यात येऊ नये. त्याचबरोबर वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा वयाटीचा निर्णय हा 26 केलेला आहे, तो निर्णय तात्काळ रद्द करावा. आणि आमच्या आदिवासी विकास विभागाला कृपया विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीने 26 वर्षामध्ये शैक्षणिक प्रवेशित विद्यार्थ्यांना 26 वर्षाची अट लागू केलेली आहे. आमचे विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थी आहेत, खेड्यापाड्यातून शिक्षण घेण्यासाठी येत आहेत आणि आर्थिक परिस्थिती बिकट असते. आमच्या शिक्षणामध्ये खंड पडू शकतो, आमच्या शिक्षणामध्ये गॅप पडू शकतो, परंतु आमच्या स्वप्नांना तुम्ही गॅप देण्याचा प्रयत्न करू नका. त्याचबरोबर यावर्षी 2026 आणि 27 साठी स्वयं योजनेसाठी लवकरात लवकर आपल्या लॉगिनला फॉर्म आल्याच्या नंतर त्यांना तात्काळ अप्रुव्हल देऊन त्यांचा हक्काचा निधी त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावा. अशा विविध मागण्यांवरती आम्ही आज आदिवासी विकास विभागाला निवेदन दिलेलं आहे आणि आता संवैधानिक मार्गाने निवेदन दिलेलं आहे. आता कुठेतरी आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये यायला लागलेले आहेत आणि आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका. आता आमच्या हातामध्ये लेखणी आणि पेन आहे आणि जर का आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे अन्याय आणि अत्याचार होत असतील, आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न जर करत असाल तर आम्ही बिरसा मुंडाचा धनुष्यबाण हातामध्ये घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. यामध्ये जे कॉलेजच्या निष्काळजीपणामुळे जे आमचं टायमाचं जे नुकसान होत आहे, तर आमची एक्झाम याच 2025-26च्याच बॅच मध्ये व्हावं ही मी विनंती करतो. आणि कॉन्सिक्वन्स सांगतो, जरी उद्या जे इव्हन बॅच म्हणून जे विद्यार्थी नेमण्यात आलेले आहेत त्यांची एक्झाम जरी झाली तरी त्यांचा रिझल्ट थांबवावं आणि आमची एक्झाम घेण्यात यावी या 2 महिन्याच्या आत. आणि आमची जर एक्झाम 2027 ला गेली तर आम्ही विद्यार्थी एक्झाम देणार नाही. आम्ही जे कायदेशीर मागण्या केल्यात त्या पुरेशा करावं, आमच्या मागण्या मान्य करावं, नाहीतर आम्हाला रस्त्यावर यायला मजबूर करू नये हे आम्हाला कौन्सिलला सांगायचं आहे. आणि रस्त्यावर आलात तर कौन्सिल जबाबदार, कॉलेज जबाबदार राहील. आमच्या मागण्या ह्या कायद्याच्या प्रमाणे जे आम्ही मागण्या केल्यात त्या आमच्या मागण्या पूर्ण करावे. आणि उद्याची जी 18 ऑगस्टची एक्झाम होणार आहे ती पुरेपूर झाल्यानंतर त्यांच्या एक्झामची जी रिझल्ट डेट आहे ती लांबवावे आणि आमची एक्झाम जी 27 फेब्रुवारी मध्ये होणार आहे ती मागे जावे आणि आमची एक्झाम 2026च्या अगोदरच व्हावी, 27 मध्ये जाऊ नये. जर 27 मध्ये गेली तर आम्ही ती एक्झाम देणार